उपमुख्यमंत्री अजित पवार हे कालपासून नॉट रिचेबल झालेले आहेत। काल सभागृहात सुद्धा अजित पवार यांनी दांडी मारली होती। मागच्या 24 तासांपासून अजित पवार नॉट रिचेबल आहेत। मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवारांचं मौन हे यामुळे कायम आहे। आपले प्रतिनिधी पंकज दळवे आपल्या सोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। पंकज, खरं तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर आपण पाहतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून नाराजी सुद्धा समोर आली होती। ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल आहेत। या सगळ्या नेत्यांच्या नाराजीला तोंड कसं द्यायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे की स्वतः उपमुख्यमंत्री सुद्धा नाराज आहेत? नेमकं काय घडतंय? विक्रांत, मी 2 दिवस थोडंसं मागे नेऊ इच्छितो। 2 दिवसांपूर्वी जेव्हा विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेनंतर सरकारी चहापान झालेलं आणि त्याच्यानंतर सरकारची पत्रकार परिषद झाली होती। या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांची बॉडी लँग्वेज ही अत्यंत थोडीशी नकारात्मक होती। शांत बसले होते। जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा तोंडावरती हात ठेवून अगदी 2 ते 3 शब्दांमध्ये ते उत्तर देत होते। ती अतिशय निगेटिव्ह बॉडी लँग्वेज होती। त्याच्यानंतर काल विधिमंडळाचा विधानसभेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता। या अधिवेशनामध्ये अजित पवारांना केबिन क्रमांक 1 देण्यात आलं। ते विधान भवनात दिसले नाहीत, त्या सभागृहात गेले नाहीत। त्यामुळे कालपासून ते नॉट रिचेबल असल्याचं बोललं होतं। काही आमदारांशी बोललो, अजित पवारांशी ते संपर्क साधण्याचा किंवा भेटण्याचा प्रयत्न करतायत, मात्र ते भेटत नाहीयेत। खरं तर छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही आणि त्याचं कुठेतरी प्रेशर अजित पवारांवरती असल्याचं काही नेत्यांकडनं समजतंय। अजित पवार, काही दिलीप वळसे पाटील असतील किंवा धर्मराव बाबा अत्राम असतील, अशा काही ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ शकलं नाही। त्याच्या मागची राजकीय अपरिहार्यता काय होती, त्यांना का डावलण्यात आलं, ही नक्की मंत्रिमंडळाची यादी ठरवताना देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार असतील यांच्यामध्ये काय बोलणं झालं हे महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबतच अनेक नेते कार्यकर्ते त्यांना भेटू इच्छित आहेत। पंकज, ही सगळी समीकरणं समजून घ्यायची आहेत, नेमके काय कारण असू शकतात त्याविषयी आपल्याला बोलायचं। आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण फोन लाईन वरून आहेत, त्यांच्याकडे जाऊया। सूरज जी, अजित पवार नॉट रिचेबल आहेत। मागच्या 24 तासांपासून ते माध्यमांसमोर आलेले नाहीयेत। काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुद्धा ते दिसले नाहीयेत, असा तपशील समोर येतोय। नेमके कुठे आहेत अजित पवार? अजित दादा नागपूरमध्येच आहेत। विजयगड बंगला त्यांचा आहे। त्या बंगल्यावरती पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी बैठका त्यांच्या चालू आहेत। काल अजितदादा थोडं बाहेर होते, परंतु आज सकाळपासून त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी सगळ्यांना भेटत आहेत। बरं, म्हणजे अजित पवार नॉट रिचेबल आहेत असं म्हणण्यासाठी स्कोप आहे की नाही? नाही, आता गाठीभेटी चालू आहेत, सगळं चालू आहे। आता नॉट रिचेबल आहेत म्हणजे असं कसं म्हणू शकतो आपण? दादा सर्व लोकांशी भेटत आहेत, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत, प्रशासनासोबत त्या ठिकाणी बैठका होत आहेत, तर आपण नॉट रिचेबल कसं म्हणू शकतो? काही लोक जाणीवपूर्वक एक म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीची प्रतिमा असते त्याच्यावरती चर्चा करतात, परंतु अजितदादा सगळ्यांना भेटत आहेत। बरं, अजित पवार सगळ्यांना भेटतायत असं आपण ज्यावेळी म्हणतोय त्यावेळी मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आता भुजबळांनी तर थेटपणे आपली नाराजी बोलून दाखवली, त्याविषयी अजित पवारांनी आतापर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाहीये। पक्षाचे मुख्य नेते म्हणून त्यांची प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं। तुम्ही मला प्रश्न विचारला अजितदादा नॉट रिचेबल आणि भुजबळ साहेबांना नाराजीचं, हे 2 प्रश्न मिक्स नका करू। पहिलं, अजितदादा सगळ्यांना भेटतात आणि भुजबळ साहेबांच्या नाराजीबद्दल लवकरच त्यांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दूर करण्यात येईल। बरं, मग कालपासून अजित पवार हे विधिमंडळ परिसरात का दिसलेले नाहीत? माझा प्रश्न असा आहे की भुजबळांची नाराजी या संदर्भात अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केलेली नाहीये, म्हणून असं म्हटलं जातंय ते नॉट रिचेबल झालेत का? काल सकाळीच लवकरच कामकाज आपलं विधिमंडळाचं संपलं। त्याच्यानंतर अजितदादा त्यांच्याच बंगल्यावरती होते। बऱ्याच लोकांना प्रश्न वाटत होता की ते आराम करत होते किंवा संध्याकाळच्या त्यांच्या बैठका त्यांनी घेतल्या, परंतु कुठेही ते बाहेर गेलेले नाहीत किंवा नॉट रिचेबल नव्हते। त्यांचे जे काही रोजचं दैनंदिन कामकाज असतं ते कामकाज करत होते। आता भुजबळ साहेबांच्या नाराजीबद्दल ते माध्यमासमोर येऊन तर नाराजी दूर करणार नाहीत, ते स्वतंत्र नाराजी दूर करतील। आणि अजितदादा, मला विश्वास आहे की भुजबळ साहेबांची नाराजी पुढच्या 1-2 दिवसात दूर होईल। बरं, धन्यवाद सूरज चव्हाणजी, तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केली त्याबद्दल। बातमी आपण पाहतोय अजित पवार हे मागच्या 24 तासांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी पंकज दळवे आपल्यासोबत आहेत, पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया। पंकज, सूरज चव्हाण जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार नॉट रिचेबल नाहीयेत, ते नागपुरातील त्यांच्या निवासस्थानीच आहेत। काल त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठका सुद्धा घेतलेल्या आहेत।
विक्रांत, अजित पवार नागपूरला आहेत, नागपूरला त्यांच्या निवासस्थानी आहेत. मात्र तिकडनं अवघ्या काही मीटरच्या अंतरावरती असलेल्या विधान भवनात ते आले नाहीत. काल आपण बातमी दाखवली होती की अजित पवार यांना केबिन नंबर 1 देण्यात आलं, जे सजवण्यात आलं होतं बाहेर. मात्र अजित पवार त्या केबिनमध्ये गेलेच नाहीत, सभागृहात आले नाहीत. खरं तर काल सगळ्या मंत्र्यांचा परिचय होता, ते येणं अपेक्षित होतं. संदर्भ जो आहे ना त्याच्यामध्ये तो छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा आहे. कारण अजित पवार, मी मगाशी ते सांगतो की गेल्या काही दिवसांपूर्वी जर का आठवत असेल तर अजित पवार दिल्लीला गेले होते. दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटणार, हे करणार, अशा बातम्या आल्या. मात्र अजित पवारांनी त्यावेळी एक्सप्लेनेशन दिलं की मी तिकडे माझ्या घरी होतो, सुनेत्रा पवार यांना जो बंगला मिळाला त्या बंगल्यामध्ये मी होतो. खरं तर कार्यकर्ते, नेते, मंत्रीपदाची माळ गळ्यात पडावी म्हणून त्यांना भेटत होते. त्या सगळ्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी अजित पवार दिल्लीला जाऊन बसले होते. आता सुद्धा तीच परिस्थिती आहे का? कारण ज्या प्रमुख नेत्यांना मंत्रीपद मिळालं नाही, त्यांचे समर्थक आमदार, त्यांच्या सोबतची लोक ही अजित पवारांना भेटू इच्छितात. कुठेतरी नाराजी व्यक्त करून ह्या नेत्यांकडनं, ज्येष्ठ नेत्यांकडनं लॉबिंग केलं जातंय का? या सगळ्यापासून दूर राहण्यासाठी अजित पवार काल विधानभवनात आले नाहीत. आज येतात, सभागृहात उपस्थित राहतात का हे या थोड्या वेळात स्पष्ट होईल. मात्र अशा परिस्थितीमध्ये नेत्यांना फेस करणं किंवा नेत्यांशी संवाद साधणं, त्यांना उत्तर देणं हे अजित पवार टाळतायत का हे महत्त्वाचा विषय आहे. कारण त्यांची बॉडी लँग्वेज, जे मी म्हटलं की सरकारी पत्रकार परिषदेमध्ये, सरकारी पक्षाच्या पत्रकार परिषदेत त्यांची बॉडी लँग्वेज खूप निगेटिव्ह होती. मी स्वतः जेव्हा त्यांना विचारलं, छगन भुजबळांसारख्या व्यक्तीची नाराजी आहे, त्यांनी जाहीर टीका केलेली आहे, तुम्ही काय विचारते, त्यांनी तोंडावरचा हात ठेवला होता. तो हात फक्त त्यांनी बाजूला काढला आणि त्यांना महत्त्वाची जबाबदारी देऊ असं उपास पद्धतीने ते उपासात्मक ते बोलले. म्हणजेच प्रश्नांची उत्तर सुद्धा त्यांनी नीट दिली नाहीत. त्या पत्रकार परिषदेत सुद्धा हेच जाणवत होतं की अजित पवार हे मंत्रिमंडळ विस्तार, दिले गेलेली मंत्रिपदं, डावलले गेलेले मंत्री आणि दिलेले नवीन चेहरे याविषयी स्पष्टपणे बोलायला त्यांनी टाळलं. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांना सुद्धा मी विचारलं होतं की 2.5 वर्षांचा फॉर्म्युला, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी या विषयावरती अगदी मोकळेपणाने खुलून आणि जे आहे ती उत्तरं दिली. 2.5 वर्षाचा फॉर्म्युला कसा आहे याच्यावरती उत्तरं दिली. सगळ्यांना मंत्रिपद द्यायचं किती अडचणीची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट मोकळेपणाने उत्तर दिलं होतं. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार फक्त 2 ते 3 शब्दांमध्ये या प्रश्नांवरती उत्तर देत होते. त्यांनी फक्त 2 प्रश्न त्या पत्रकार परिषदेत अटेंड केले. एक आपल्या पुढारी न्यूजनी मी विचारलेला प्रश्न आणि एक दुसऱ्या वाहिनीच्या प्रतिनिधींनी विचारलेला प्रश्न. या 2 प्रश्नांना उत्तर दिली. माझ्या प्रश्नाला फक्त 2 शब्दात उत्तर दिलं आणि दुसऱ्या प्रश्नाला 3 शब्दात उत्तर दिलं. या बॉडी लँग्वेजमधनं विक्रांत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. अजित पवार यांची बॉडी लँग्वेज ही नेहमी असणारी बॉडी लँग्वेज, मिश्किलपणे उत्तर देण्याची त्यांची पद्धत, एखाद्यावरती चिडून उत्तर देण्याची त्यांची पद्धत, याला फाटा देणारी ही पद्धत होती. आणि त्यांची पद्धत ही अत्यंत निगेटिव्ह किंवा ज्याला आपण म्हणू शकतो रिझर्व त्या पद्धतीने ते उत्तर देताना विक्रांत पाहायला मिळत होते. ती सुरुवात होती का? तर होती असं आता म्हणावं लागेल. कारण गेल्या 2 दिवसात ते विधान भवनात आले नाहीये. जसं सूरज चव्हाण यांनी सांगितलं की ते विधान भवनाच्या बाजूलाच होते, त्यांच्या बंगल्यावरती होते. बंगल्यावरती असून सुद्धा ते विधान भवनात आले नाहीत. म्हणजे नक्कीच कुठेतरी नाराजी आहे किंवा नाराजांपासून ते दूर राहण्याचा प्रयत्न करतात. आपण म्हणू शकत नाही टाळण्याचा, पण दूर राहण्याचा प्रयत्न करतात. अजित पवार नाराज आहेत का? मग नाराजांना नेमकं काय उत्तर द्यायचं हे अजित पवारांना ठाऊक नाही म्हणून अजित पवार काल विधिमंडळात आले नव्हते. हा प्रश्न जरी अनुत्तरित असला तरी सुद्धा कुठंतरी पाणी मुरतंय इतकं तुमच्या बोलण्यावरून लक्षात येतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि त्यानंतर आता अजित पवार आज विधिमंडळामध्ये दुसऱ्या दिवसाच्या कामकाजासाठी येणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. तुम्ही लक्ष ठेवून राहा. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.